गुड मॉर्निंग स्टुडंट. मी रवी सर, श्री चौंडेश्वरी सायन्स अकॅडमी इचलकरंजी. विद्यार्थी मित्र, आपण 12वी NCERT मध्ये इन्व्हायरमेंटल इश्यू हा लेक्चर नंबर 3 मध्ये पोहोचलेला आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी इन्व्हायरमेंट इश्यू लेक्चर नंबर 1, 2 पाहिले नसेल तर पहिला ते पूर्ण करून घ्या. त्याच्या खाली MCQ मी सांगितले असतात ते कमेंटमध्ये टाका आणि मगच हा लेक्चर नंबर 3 मध्ये या. तर काय होतं बघा या ठिकाणी, तर मागच्या लेक्चरचा रेफरन्स जो आहे तो आपल्याला काय करतोय, पुढच्या लेक्चरला आपल्याला उपयोगी पडणार आहे. ओके, तर मला काय करायचंय, सुरुवातीला मला MCQ काही मी MCQ सांगेल, मला आन्सर करायचा आहे. तर पहिले सांगा, व्हॉट आर द सेकंडरी पोल्युटंट. MCQ सांगा. ह्याचा आन्सर तुम्हाला काय करायचं, तुम्ही पॉज करायचं आणि त्याचा आन्सर सांगायचंय, कमेंट मध्ये टाकायचंय. हा, दुसरं बघा की भारतामध्ये BS6 कधीपासून लागू होणार आहे. हे 1 आहे आणि हे 2 आहे. भारतामध्ये BS6 कधीपासून चालू होणार आहे हे मला काय करायचं आहे, आन्सर करायचं आहे. तिसरा एक MCQ आहे की एअर पोल्युशन ऍक्ट कधी बनला आणि त्याची अंमलबजावणी कधी आम्ही वापरात आणला. आणि एअर पोल्युशन मध्ये एक कंटेंट आपण ऍड केलं होतं, त्याचं नाव काय सांगायचं. एअर पोल्युशन ऍक्ट कधी आला, कधी अंमलबजावणी झाली आणि त्यामध्ये एक अमेंडमेंट टाकलं होतं न्यू, त्याचं नाव मला सांगायचं आहे. तुम्ही जे काही कमेंट करताय ते मी केअरफुली बघत असतोय. तर याची प्रचलिती बघा की आपल्याकडे एक स्टुडंट आहे अनघा धसके, त्यांना काय समजलं नाही, एअर पोल्युशन काय आहे त्यांना समजलं नाही आहे. त्यांनी म्हटलंय की पुन्हा एकदा मला एक्सप्लेनेशन करा. एअर पोल्युशन म्हणजे काय बघा की ह्युमन जो आहे 120 डेसिमल इतका साऊंड काय करू शकते, टॉलरंट करू शकते. 120 डेसिमल साऊंडच्या पुढे गेला तर आपले इयर ड्रम आहेत ना, हे काय होणार, ब्लास्ट होणार आणि कायमचं आपण बहिरे पण येणार. मग काय होते की ह्याच्या पुढे जर जात असेल की तर आपल्याला हार्मफुल आहे. आता एअर पोल्युशन म्हणजे एअर पोल्युशन त्यांनी बहुतेक विचारलं होता, एअर पोल्युशन विचारलं नाही त्यांनी, नॉईज पोल्युशन. आणि मी सांगतोय नॉईज, त्यांनी काय केलं होतं, नॉईज पोल्युशन. म्हणजे काय झालं, एअर पोल्युशन मध्ये नॉईज पोल्युशन सुद्धा हा ऍड केला होता. तर ह्युमन बिंग 120 डेसिमल आहे इतकं काय करते, काय टॉलरंट करू शकतोय. तर काय झालं की अचानक गोंगाटाचा आवाज येणे, फॉर एक्झाम्पल आहे डॉल्बी, की लहान मध्ये ते मधुर वाटेल आणि जर तुम्ही कर्कश आवाजात लावला तर कानाला हार्मफुल आहे आणि गोंगाट येणार आणि याचा परिणाम आपल्या ह्युमन बिंगच्या हार्टवर होऊ शकते, लहान मुलांच्यावर होऊ शकते, घरात असणाऱ्या ओल्ड लोकांच्यावर होऊ शकते. याला म्हणायचं नॉईज पोल्युशन. गोंगाट शब्द मराठीमध्ये वापरला जातो. समजलं का बघा. बर, तर मला काय करायचं की तिन्ही व्हॉट आर द सेकंडरी पोल्युटंट, BS6 भारतामध्ये कधी लागू पडला, एअर पोल्युशन ऍक्ट कधी आला आणि कधी अंमलबजावणी आली आणि त्यामध्ये एक कंटेंट वाढवला, त्याचं नाव काय, हे तिन्ही MCQ काय करायचं, मला कमेंट मध्ये टाकायचं. जे विद्यार्थी टाकतील त्यांना DPS नंबर 2 या टॉपिकची तुम्हाला लिंक दिली जाईल. आणि जे काही न्यूली कोण असेल तर त्यांनी कमेंटमध्ये त्यांनी व्हॉट्सअप नंबर द्या, त्यांना सुद्धा मी लिंक देईन. तर आपण काय करूया, जरासं पुढे जाऊया आपण. तर आपल्या एक समोर या ठिकाणी एक चित्र दिसतंय बघा, की आपल्या समोर या ठिकाणी तर एक चित्र दिसतंय बघा तुमच्या समोर. काय दिसतंय, एक नदीचा सोर्स असेल किंवा पाण्याचा एक वॉटर बॉडी आहे, त्याला हायड्रो बॉडी म्हणतोय आपण. काय येणार की ह्यामध्ये एक फॅक्टरीचं जे काही वेस्ट वॉटर आहे ह्यामध्ये जमा व्हावे. मग हे काय असेल, ओढा असेल, नदी असेल किंवा समुद्र असेल.
तर काय करतोय आपण ह्याला काय म्हणतो आपण हायड्रोबॉडी, जलावरण. हायड्रोबॉडी म्हणजे काय असणार लॅक, पॉन्ड, रिव्हर, सी, ओशन या सर्वांनाच आपण काय म्हणतोय हायड्रोबॉडी. तर एका हायड्रोबॉडीमध्ये वेस्ट वॉटर जे आहे ते काय करतोय या ठिकाणी आम्ही मिक्स करतोय. त्याचबरोबर काय होतंय बघा की स्वेज वॉटर जे आहे, आता तुम्ही म्हणणार या ठिकाणी स्वेज वॉटर म्हणजे काय, जे ड्रेनेज जे वॉटर आहे ह्युमन एक्सक्रेटा मिक्स आहे त्याच्यावर जर प्रोसेस न करता जर तुम्ही हे सोडला तर काय होणार इथली वॉटर बॉडी काय या ठिकाणी खराब होत्या. समजलं. तर बघा या ठिकाणी इचलकरंजीमध्ये एक 5-7 वर्षापूर्वी बहुतेक जॉन्डिस कावीळची साथ आली होती. का आली असे सांगा. स्वेज वॉटर म्हणजे टॉयलेट जे स्वेज वॉटर आहे ह्यामध्ये काय आहे ह्युमन एक्सक्रेट आहे, ह्युमन फेसिस म्हणूया, स्टूल म्हणूया. आणि ह्यामुळे काय होणार हे जे वॉटर आहे तुम्ही जर आहे तसं जर रिलीज केला तर ह्यामध्ये काय होईल या ठिकाणी वॉटर पोल्युशन होते आणि त्याचबरोबर जॉन्डिस सारखी कावीळची साथ पण आपण पाहिलं हो. तर काय होईल की काय होतं ह्या ह्युमन एक्सक्रेटामध्ये स्टूलमध्ये काय नेमकं आहे बघा नायट्रोजन आणि फॉस्फरस. ह्युमन एक्सक्रेटा स्टूल मध्ये नायट्रोजन आणि फॉस्फरस आहे आणि हे नायट्रोजन आणि फॉस्फरस आहे. ह्युमन बिंगला जॉन्डिस कावीळसारखी रोग झाला, परंतु त्याचबरोबर वॉटर बॉडीमध्ये काय घडलं बघा की वॉटर बॉडीमध्ये हे जे नायट्रोजन आणि फॉस्फरस आहे हे न्यूट्रेंट म्हणून काम करतात आणि न्यूट्रेंट म्हणून काम करत असल्यामुळं याच्यावर ह्या वॉटर बॉडीमध्ये ब्लू ग्रीन अलगी या ठिकाणी काय करत्या ग्रो करत्या. ब्लू ग्रीन अलगी. आणि त्यानंतर काय होणार संपूर्ण जे वॉटर आहे ते या ठिकाणी हिरवं दिसायला लागते बघा, असं दिसते बघा, दिसते का हे वॉटर बॉडी आहे. लक्षात ठेवा एक पॉन्ड आहे आणि हे जे ग्रीन भाग दिसते ना तर या ठिकाणी काय आहे अल्गल ब्लोमिंग म्हटलं जाते. तर काय आले की ह्युमन एक्सक्रेटा स्टूल मध्ये काय आहे नायट्रोजन फॉस्फरस आहे. लक्षात ठेवा नायट्रोजन फॉस्फरस आहे आणि हे जे नायट्रोजन फॉस्फरस आहे न्यूट्रेंट आहे, फूड आहे अलगीसाठी, ब्लू ग्रीन अलगीसाठी. आणि इथं काय करते की जोमानं काय करते या ठिकाणी अलगी वाढते. कारण का हे जे वॉटर असते हे साचलेलं असते, फ्लो वाहतो वॉटर नसते आणि त्यामुळं इथं अलगी काय करते तुम्हाला इतक्या हाय स्पीड मध्ये ग्रो करता येत्या. आता म्हणणार की याचा परिणाम काय होणार, अल्गल ब्लोमिंगचा परिणाम काय आलाय की जी सनलाईट आहे ही सनलाईट आहे ती काय होते डीप मध्ये जात नाही वॉटरच्या आणि त्यामुळं जे वॉटरच्या खाली जे ॲक्वेटिक आहेत, फिश आहेत, जे डिफरंट काइंड ऑफ ॲक्वेटिक आहेत आणि प्लांट आहेत यांना सनलाईट मिळणार नाही आणि सनलाईट मिळणार नाही त्यामुळे काय होणार ॲक्वॅटिक लाईफ धोक्यात येणार. जलचर जी लाईफ आहे ती काय होणार धोक्यात येणार. समजलं. आता एक टिपिकल ह्या ठिकाणी चित्र दिसते बघा. आपण काय करतोय बघा आपली जी नदी आहे त्याला आपण काय म्हणतोय पवित्र गंगा नदी, यमुना नदी, बरोबर आहे, मथुरा तसं आहे गंगा यमुना म्हणजे आपण पंचगंगा आपली. तर काय होते की वॉटर बॉडी मध्ये अशा प्रकारे काय केल्या ते आपण जे काही वेस्ट आहे ते आपण टाकतोय आणि याचा परिणाम काय होतोय की संपूर्ण वॉटर बॉडी ती खराब व्हायला. काय होत्या संपूर्ण वॉटर बॉडी या ठिकाणी खराब होते बघा या ठिकाणी. तर हे टिपिकल हे आहे की धार्मिक कार्य झाल्यानंतर ह्यामध्ये जे काही वेस्टेज आहे काय ना या ठिकाणी की निर्माल्य म्हटलं जाते की जे काही हार वगैरे ते काय केले आपण रिलीज करतोय आणि ह्यामुळं ही वॉटर बॉडी काय होत्या या ठिकाणी खराब होत्या. आज तुम्ही जर बघितलं असेल गंगा नदी जी हिमालयातून उगम पावते आणि कोलकातामध्ये समुद्र आहे तिथे जाऊन मिक्स होते. काही वर्षापूर्वी तुम्हाला माहित नसेल कारण मी पण लहान होतो, राम तेरी गंगा मैली एक पिक्चर होता आणि त्या पिक्चरनं जवळजवळ बहुतेक 30 वर्षाचं जर असणार बहुतेक मला 25-30 वर्षापूर्वी राम तेरी गंगा मैली हा पिक्चर होता.
या पिक्चरमध्ये काय दाखवले राज कपूर यांनी की हिमालयातून जी गंगा शुद्ध होऊन आली कोलकात्यामध्ये जाऊच नसतापर्यंत ती मैली झाली. गंगा कशी वेगवेगळ्या गावात जात असताना त्यामध्ये अशा प्रकारच्या ह्युमन ऍक्टिव्हिटी होत्या की पुढं ही गंगा नदी आहे पिण्यासाठी नाही तर आंघोळीसाठी सुद्धा आम्हाला उपयोगी पडेल. आज म्हटलं जाते की लॉकडाऊनमुळं की गंगा साफ झालेली आहे, बरोबर आहे. सतलज नदीमध्ये डॉल्फिन हे करतात, हे पण बरोबर आहे. तर लॉकडाऊनचा परिणाम म्हणून काय आलंय की नदी आता काय झाल्या क्लिअर झाल्या. पण तू लॉकडाऊन परत संपल्यानंतर परत अशीच ह्युमन ऍक्टिव्हिटी पाहायला मिळेल आणि आपण काय करेल या ठिकाणी जे वॉटर सोर्स आहे आपला पिण्याचा त्याला आम्ही खराब करतोय. यासाठी बघा की मागील जे गव्हर्नमेंट होतं तर त्यांनी काय करतात नर्मदा ऍक्शन प्लॅन आणि सध्याचं जे काही मोदी सरकार आहे त्यांचं नमोमी गंगे हे गंगाला स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न करत होते. परंतु निसर्गाने स्वतःच काय केले क्लीन करून घेतलेलं आहे. चल ठीक आहे आपण ह्यामध्ये जास्त पडायला नको. तर पूर्वी काय समजत होतं ही जी बातमी मी जी सांगालतो इंडिया टुडे मध्ये होती. इंडिया टुडे या न्यूज पेपरनं सांगितलं की गंगा नदीचं 18 जे स्पॉट आहे ते काय होतं वेस्ट वॉटर जे आहे ते हार्मफुल होतं असं सांगितलं होतं. चला आपण पुढे बघूया आपण काय सांगते. आज आपल्या समोर एक मिनिटाचा कॅमेरा हल्लेला आहे. एक पाण्याचा ड्रॉप दिसतो आपल्याकडे. काय केलं ते आपल्या समोर एक वॉटरचा ड्रॉप दिसत आहे. ह्या एका ड्रॉप मध्ये जर निरखून बघितला तर तुम्हाला डिफरंट काइंड ऑफ बॅक्टेरिया जे ह्युमनला डिसीजेस करू शकतात, व्हायरसेस, फंजाई सगळ्या प्रकारचे कंटेंट तुम्हाला या ठिकाणी मिळते. एक जो ड्रॉप आहे जर तो प्युअर नसेल पाण्याचा एक थेंब जरी असेल आणि तो जर प्युअर नसेल तर ह्युमन बॉडीमध्ये आल्यानंतर एक दुश्मनाप्रमाणे व्यवहार करणार. याचा अर्थ काय करणार तो आपल्याला डिसीजेसला कॉजिंग राहणार. आणि ह्या मागे कोण आहे ह्युमन ऍक्टिव्हिटी काय आहे ह्युमन ऍक्टिव्हिटीज काय आहे या ठिकाणी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. काय सांगितलंय ते बघा. मोर दॅन दिसते का बघा मोर दॅन 100 मिलियन पीपल लिव्ह एरिया पुअर वॉटर क्वालिटी. भारतामध्ये 100 मिलियन लोक आहेत त्यांना चांगलं शुद्ध वॉटर मिळत नाही असं म्हटलं जातं. 54 ऑफ इंडिया फेसिस हाय टू बी एक्स्ट्रीमली हाय वेस्ट स्ट्रेस. जो काही फिसिस आहे याला फिसिस ह्युमन एक्सक्रेटा म्हटलोय स्टूल म्हणतोय एक्सक्रेटा तो काय केलाय ते की वॉटरमध्ये काय केलं मिक्स होतोय. आज पण बघा की खेडेगावामध्ये काय केलं जात नाही टॉयलेटचा यूज केला जात नाही. एका शेताकाठी नदीकाठी बांधाकाठी काय करतात ह्युमन एक्सक्रेटा रिलीज केले जाते आणि ह्याचा परिणाम आहे तेथील वॉटर बॉडी काय झाल्या खराब झाल्या. आज आपल्या भारतामध्ये अशा प्रकारची कंडिशन आहे. एक टिपिकल चित्र दिसते बघा. एक खेडेगाव मधलं तुमच्या समोर या ठिकाणी व्ह्यू दिसतंय. काय दिसतंय बघा तर ह्या ठिकाणी टॉयलेटसाठी एक खड्डा बांधला शोष खड्डा. ही टँक नाही आहे सेप्टिक टँक नाही आहे एक खड्डा बांधलेला आहे आणि या खड्ड्यामध्ये जो ह्युमन एक्सक्रेट आहे तो काय करतो ह्यामध्ये स्टोर होतोय आणि ह्याच्यावर डिकम्पोजिशन होऊन ज्यातून वॉटर जे आहे ते वॉटर ग्राउंड वॉटर आहे. याला काय म्हणतो आपण ग्राउंड ग्राउंड वॉटर म्हणजे काय होणार बोरवेल असू शकते विहीर असू शकते त्याला वेल असं म्हणतोय. तर हे जे कंटेन आहेत हार्मफुल त्या वॉटर सोर्स मध्ये चालल्या आणि हेच वॉटर हे पिण्यासाठी घेऊन चाललंय. दिसते का बघा की एक शोष खड्डा आहे ह्यामध्ये ह्युमन एक्सक्रेटा काय व्हायला ह्यात जमा झालाय. डिकम्पोजिशन होत असताना काही जे कंटेन आहेत हार्मफुल जे आहेत ते काय व्हायला त्या ठिकाणी वॉटर बॉडीमध्ये मिक्स व्हायला. याचा अर्थ आपण ग्राउंड वॉटर जमिनीखालचं जे वॉटर आहे त्याला आम्ही काय करावले खराब करावे. असं टिपिकल या ठिकाणी व्ह्यू आपण या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी चित्र पाहत असतोय. तर बघा आता ह्यामुळे काय झालं की ह्युमन एक्सक्रेटा असणारं जे वॉटर आहे ते मी ड्रिंकिंग पर्पज पिण्यासाठी वापरलं बरोबर आहे. तर काय झालं असेल की त्यामध्ये कंटॅमिनेटेड वॉटर आहे बॉडीमध्ये आल्यानंतर काय होणार एक टायफॉइड. मला एक दुसरा MCQ सांगायचा आहे हेल्थ ऑफ डिसीज मधला आहे. टायफॉइडला कॉजेस असणाऱ्या बॅक्टेरियाचं नाव सांगायचं.
टायफॉइडला जे काही कॉज असणार आहे, ज्यामुळे टायफॉइड होतो त्याचे नाव सांगायचं कमेंटमध्ये. स्टॉप करायचं, कमेंटमध्ये टाकायचं. नाही आलं तर मी नेक्स्ट लेक्चरला सांगेन. तर काय होणार, टायफॉइड पाहायला मिळतंय, कॉलरा पाहायला मिळतंय, डिसेंट्रीज पाहायला मिळते. हे सगळं या ठिकाणी वॉटर बॉर्न डिसीजेस आहेत, पाण्यापासून होणार आहेत. बघा एक लिस्टच तुमच्या समोर दाखवतोय. काय दिसतंय, टाईप ऑफ वॉटर बॉर्न म्हणजे काय, कंटॅमिनेटेड वॉटर, दोज वॉटर आर युटिलाइज फॉर कुकिंग, मेकिंग शरबत, आईस. कंटॅमिनेटेड वॉटर जर तुम्ही पिण्याच्या कारणासाठी जर वापरत असेल आणि ह्युमन बॉडीमध्ये आल्यानंतर तुम्हाला डिफरंट काइंड ऑफ डिसीजेस पाहायला मिळतील. कॉलरा, मला दुसरा एक पॉज करायचा आहे, कॉलरा, विप्रो कॉलरा, हिचं नाव सांगायचं आहे. डायरिया, मलेरियाचा पण पॉज करा, या मॉस्किटोचं नाव सांगा मला, बरोबर. ॲमेबोसिस, हिचं पण नाव सांगा, बरोबर आहे. तर अशा प्रकारचे डिसीजेस आम्हाला काय या ठिकाणी पाहायला मिळतात. ज्या लोकांनी हेल्थ डिसीजेस केले त्यामध्ये संपूर्ण कंटेंट मी तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे. चला ठीक आहे. आता एवढं बोलल्यानंतर आपण काय करूया, आपली प्रिय पुस्तक एनसीईआरटी जी नीटसाठी उपयोगी आहे तिथं आपण ती काय सांगत्या याचा आपण विचार करूया. ड्यू टू सच ऍक्टिव्हिटी ऑफ ह्युमन काइंड, सरळ म्हणतात की ह्युमन बिंग, मानवाच्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत, पॉन्ड, लॅक, स्ट्रीम, रिव्हर, इस्टचरी म्हणजे काय सांगा बघू. जे नदी आहे समुद्राला मिक्स होणार आहे, ते मिक्स होताना जो काही कालावधी असतोय, मधला गॅप आहे, त्याला इस्टचरी म्हणतोय. लीड ओशियन बिकेम पोल्युटेड सेव्हरल पार्ट ऑफ वर्ल्ड. जगामध्ये ह्युमन ऍक्टिव्हिटीमुळं पॉन्ड, रिव्हर, ओशियन सर्व काय केलेलं आहे, आपण दूषित करून टाकलेलं आहे. रिलीजिंग इम्पॉर्टंट मेंटेनिंग द क्लीननेस ऑफ वॉटर बॉडी. द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पास्ड वॉटर प्रिव्हेंटेशन अँड कंट्रोल पोल्युशन. वॉटर ऍक्ट कधी आला बघा, 1974. हे लक्षात ठेवा, ही डेट महत्वाची आहे. तुम्हाला माहिती आहे की एअर ऍक्ट कधी आला सांगा बघू. एअर ऍक्ट कोण सांगेल, एअर ऍक्ट कधी आला, कमेंट मध्ये टाकला का नाही. बर, तर एअर ऍक्टच्या पूर्वी तर काय झालं या ठिकाणी, तर एअर ऍक्ट आला होता 87 ला आला होता. एअर ऍक्ट किती होता, 87 ला. पण तो पोल्युशन ऍक्ट किती आहे बघा, 94. म्हणजे याचा अर्थ एअर ऍक्टच्या पूर्वीच वॉटर ऍक्ट आला होता. म्हणजे किती पाण्याला किती महत्व आहे बघा. 1974लाच काय झालं, वॉटर ऍक्ट आला आणि त्यानंतर एअर आला. म्हणजे एअर पेक्षा वॉटरला जास्त इम्पॉर्टन्स या ठिकाणी दिलेलं आहे. तर काय दिलंय बघा, हे लक्षात ठेवा. 1974 सेफ गार्ड आवर वॉटर सोर्स. 1974 भारत सरकारने कायदा पास केला की आपला जो काही वॉटर सोर्स आहे, वॉटर सोर्स असणार नदी असेल, तलाव असेल, लॅक असेल, पॉन्ड्स असेल, रिव्हर, या सर्वांना काय करा तुम्ही सुरक्षित ठेवा, त्याचं काय होऊ नये, पोल्युशन होऊ नये. तसं जर झालं असतं ह्युमनला लाईफ डेंजरमध्ये येऊ शकत्या. तर काय दिले बघा या ठिकाणी, तर या ठिकाणी जर सुरुवातीला भेटला असेल, वॉटर प्रिव्हेंटेशन जो ऍक्ट आहे 1974 मध्ये आलाय. वॉटर प्रिव्हेंटेशन ऍक्ट कधी आलाय, 1974 मध्ये. लक्षात ठेवा या ठिकाणी. तर काय झालं बघा की जी काही संस्कृती जी होती बघा, जी काही मोठी मोठी शहर आहेत त्यांच्या आसपास काही नदी आहे. वाराणसी गंगा नदी वाहत्या, मथुरा नदी दिल्लीपासून चालल्या, बरोबर आहे का, स्वतः बरे दिल्लीपासून कुठल्या बघा तुम्ही. तर या ठिकाणी ह्या ज्या नदी आहेत या नदीकाठी काय केले, गावं विकसित झाल्या. जी ह्युमन कल्चर जे आहे ते काय आहे नदीजवळ, कारण नदीजवळची जी काही जमीन असते ती सुपीक असते, तिथे शेती करणं शक्य असते,
पाणी सहज मिळते आणि त्यामुळे काय होणार, जी गावं बनली ना सुरुवातीची नदी काठी बनली आणि आज ती महानगर मेट्रो शहर म्हणून अस्तित्वात आली. म्हणजे ह्युमन सिव्हिलायझेशन सुरुवात झाली कुठून, नदीपासून. नदीच्या आसपासच काय झाली, शहर बनत गेले. डोमेस्टिक, आता नेक्स्ट शब्द आला या ठिकाणी डोमेस्टिक. डोमेस्टिक काय सांगितलं बघा, तर या ठिकाणी डोमेस्टिक स्वेज अँड इंडस्ट्रियल इन्फ्लुएंट काय सांगितले, डोमेस्टिक स्वेज आणि एक मिनिट इथे वर्ड्स वापरलाय बघा, डोमेस्टिक स्वेज अँड इंडस्ट्रियल इन्फ्लुएंट. याचा अर्थ काय आहे की डोमेस्टिक जे स्वेज आहे याला म्हणतो आपण स्वेज वॉटर. म्हणजे जे काही नाही टॉयलेटचे जे ह्युमन एक्सक्रेट असणार, ह्युमन स्टूल असणारं जे वॉटर आहे ते टॉयलेटचं जे काही वॉटर आहे त्याला डोमेस्टिक स्वेज म्हटलं आहे. इंडस्ट्रियल इन्फ्लुएंट जे काही कारखाने जे असतात म्हणजे इंडस्ट्रियल, आपल्या इचलकरंजीमध्ये प्रोसेस असतात. प्रोसेस म्हणजे कपडे आहेत ना, हे कपड्याला याला कलर करायचं बघा, की त्या फॅक्टरीमधून त्या प्रोसेसमधून रंगीत असं पाणी बाहेर पडते वेस्ट वॉटर. कारण कापडावर क्रिया करत असताना ते रंग केमिकल वापरतात आणि त्यातून जे वॉटर आहे ते बाहेर पडते. या वॉटरवर जर तुम्ही ट्रीट न करता वॉटर बॉडीमध्ये जर सोडला तर गव्हर्नमेंट काय करते, त्यांना कोर्ट त्याला शिक्षा करू शकते. म्हणून बघा आपल्या इचलकरंजीमध्ये सीपीटी जर तुम्ही या ठिकाणी बिग बाजार फॉर्च्यून प्लाझा आहे ना, त्याच्यात जाताना तुम्हाला सीपीटीचा प्लांट दिसतोय बघा. तर इचलकरंजीमध्ये जे काही प्रोसेसिंग आहे त्या प्रोसेसचं सर्व वॉटर आहे तिथं जमा केले जाते. तिथं प्रोसेसिंग करून मग वॉटर हे आहे ते नदीमध्ये रिलीज केले जाते. यामुळे काय झालंय की टॉक्सिक जो सबस्टन्स आहे तो कमी झाला होता. याला म्हणते इंडस्ट्रियल इन्फ्लुएंट. एक झालं डोमेस्टिक स्वेज समजलं, टॉयलेटचं वॉटर. आता टॉयलेटचं वॉटर आहे ते ड्रेनेज सिस्टीम आहे आपल्याकडे आणि ड्रेनेज सिस्टीम आहे, ही ड्रेनेज संपूर्ण सिस्टीम आहे. तर इचलकरंजीमध्ये आपल्या टाकवडेमध्ये त्याच्यावर स्वेज वॉटरवर काय केलं ते ट्रीटमेंट केलं जाते आणि मग वॉटर काय केलं ते रिलीज केले जाते. म्हणजे दोन्ही जे पॉइंट जे आहेत ते ह्या ठिकाणी महत्वाचे आहेत. काय सांगितले, डोमेस्टिक स्वेज इंडस्ट्रियल इन्फ्लुएंट. ॲज वी वर्क विथ वॉटर इन आवर होम इन द सिटी अँड टाउन वी वॉश एव्हरीथिंग इन टू ड्रेनेज. काय केलं ते बघा की प्रत्येक स्वच्छ करण्यासाठी आपल्याला वॉटर लागते. आंघोळ करण्यापासून कपडे धुणे, भांडी धुणे, सगळ्या ठिकाणी वॉटर शिवाय स्वच्छता होत नाही. त्यानंतर जे काही वेस्ट वॉटर आहे त्याच्यावर काय केलं ते ट्रीट करायला पाहिजे, मगच हे वॉटर सोर्स तुम्ही आपल्या नदीमध्ये किंवा या ठिकाणी रिलीज करू शकता. तर काय सांगते बघा की मेयर 0.1 बघा 0.1% इम्प्युरिटी म्हणजे अशुद्ध मेक डोमेस्टिक स्वेज अनफिट फॉर ह्युमन. जे वॉटर आहे त्या बघा हे नंबर महत्वाचा आहे की जे वॉटर आहे ह्या वॉटरमध्ये 0.1 अशुद्धी असेल तर ते वॉटर ह्युमन बिईंग यूज करू शकत नाही. मग पहा की आपण जे कपडे धुतोय, वॉश करतोय, आंघोळी करतोय, टॉयलेट वॉटर यामध्ये किती इम्प्युरिटी असेल, किती अशुद्धी असेल याचा तुम्ही विचार करा. सॉलिड रिलेटिव्हली इझी टू रिमूव्ह. ज्या वॉटरमध्ये सॉलिड जे कंटेन आहेत, सध्या पाण्याच्या बॉडीमध्ये कंटेन सॉलिड ते सहज आम्ही बाहेर काढू शकतोय. सॉलिड असते ना, समजा ह्या ठिकाणी प्लास्टिकवर आहे, थर्मोकॉल आहे, ते पाण्यात असेल तर वरच्यावर आम्ही त्याला बाहेर काढेल. व्हॉट मोस्ट डिफिकल्ट रिमूव्ह डिझॉल्व सॉल्ट. परंतु पाण्यामध्ये डिझॉल्व झालेले विरघळलेले कंटेंट आम्ही बाहेर काढू शकत नाही. ते कोणते बघा, नायट्रेट, फॉस्फरस यांना आम्ही बाहेर काढू शकत नाही. जे डिझॉल्व्ह जे कंटेंट आहेत नायट्रेट आणि फॉस्फेट यांना काय करू शकत नाही, आम्ही बाहेर काढू शकत नाही. अदर न्यूट्रेंट टॉक्सिक मेटल, मर्क्युरी असेल, कॅडमियम असेल आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड
यांना आपण काय करू शकत नाही, बाहेर करू शकत नाही. तर काय करायला पाहिजे मग बघा, मग असे म्हटलं ना की इम्प्युरिटी म्हणजे काय, अशुद्धी. एक वॉटर आहे 99 लक्षात ठेवा 99.9 दिसते, 99.9 प्युअर आहे, पण 1% जे आहे इम्प्युरिटी आहे. काय आहे 1% काय आहे, अशुद्धी आहे 0.1. आणि हे जे वॉटर आहे दिसते ना एरो, फक्त किती आहे बघा 0.1. तर हे एनसीईआरटी सांगते, लक्षात ठेवा. फिगर पॉइंट आहे 16.2. लक्षात ठेवा, एक्झामला काय करणार, असा एमसीक्यू तुम्हाला देणार, बरोबर आहे ना. तर तुम्हाला 0.1 इम्प्युरिटी असेल तर ते वॉटर जे आहे ते आपण काय करू शकत नाही, यूज करू शकत नाही. बघा काय सांगते बघा, सस्पेंडेड सॉलिड सँड वाळू असेल, स्लीट क्ले माती, कोलायडल मटेरियल आहे फेसियल मॅटर, ह्युमन एक्सक्रेटा, बॅक्टेरिया, क्लोथ, पेपर फायबर आहे. डिझॉल्व मटेरियल असणार आहे नायट्रेट, अमोनिया, फॉस्फेट, सोडियम, कॅल्शियम. ही जी फिगर 16.2 आहे ते तुम्हाला या ठिकाणी उपयोग आहे. यात जे नंबर असतात की नाही, हे नंबरकडे तुम्ही लक्ष ठेवा. नाही दिला तर मी नेक्स्ट लेक्चरला विचारणार. पुढं चला. तर डोमेस्टिक स्वेज तुम्ही जर बघा, जे ह्या वर्षी नीटला काम करायला तुम्ही बघा, ह्युमन हेल्थ, मायक्रोब इन ह्युमन वेलफेअर लेसन होता, मायक्रोब इन ह्युमन वेलफेअर. यामध्ये स्वेज वॉटर ट्रीटमेंट होतं बघा, स्वेज वॉटर ट्रीटमेंट, बरोबर आहे. मिथाईल स्वेज वॉटर ट्रीटमेंट जो प्लांट आहे त्याची माहिती तुम्हाला दिलेली होती. बरं ठीक आहे, ह्या लेक्चरमध्ये काय सांगते बघा, डोमेस्टिक स्वेज प्रायमर काय सांगितलं बघा, प्रायमरली कंटेन बायोडिग्रेडेबल ऑर्गॅनिक मॅटर. म्हणजे डोमेस्टिक स्वेज म्हणजे टॉयलेटचं जे वॉटर आहे ह्यामध्ये काय आहे, ऑर्गॅनिक फूड आहे. ह्युमन एक्सक्रेटामध्ये मोठ्या प्रमाणात काय आहे, फूड आहे. आणि हे जे फूड आहे ते मायक्रोबना युजफुल आहे. मायक्रोब त्याच्यावर काय करणार, डिकम्पोजिशन करणार, आणि ह्युमन एक्सक्रेट आहे तो टोटल डिकम्पोज करायचं काम करतात. याचा अर्थ स्वेज ट्रीटमेंट मध्ये आपण काय करतोय, मायक्रोबचा यूज करतोय, सूक्ष्म जीवांचा, विच रिअरली डिकम्पोज थँक्यू टू बॅक्टेरिया. कोण काम करायला बघा, ह्युमन एक्सक्रेटाला डिकम्पोज करण्याचं काम कोण करायलंय, बॅक्टेरिया. ह्या ज्या बॅक्टेरिया असतात ॲरोबिक बॅक्टेरिया असतात. कुठलं, ॲरोबिक. यांना ऑक्सिजनची रिक्वायरमेंट आहे. अँड अदर मायक्रो ऑर्गॅनिझम विच कॅन मल्टिप्लाय युजिंग ऑर्गॅनिक सबस्टन्स ॲज सबस्ट्रेट, हेन्स युटिलाइज सम कंपोनंट ऑफ स्वेज. ह्युमन एक्सक्रेटा असणारं जे काही स्वेज वॉटर आहे, या स्वेज वॉटरवर मायक्रोब जे आहे, ॲरोबिक बॅक्टेरिया या ठिकाणी क्रिया करतात, आणि हे स्वेज मध्ये असणारं जे काही फूड आहे हे काय करतात, क्लीन करतात. आणि ह्यासाठी त्यांना ऑक्सिजनची गरज आहे, ऑक्सिजनची गरज आहे. BOD हा मला MCQ सांगायचा आहे. मायक्रोब इन ह्युमन वेलफेअर मधील BOD सांगितला होता बघा. नसेल तर मी परत सांगेन, बायो केमिकल ऑक्सिजन डिमांड. हे जरा ओ पाहिजे बघा, की हे जे कंटेन आहे तुमच्या डोक्यामध्ये राहणं महत्वाचं आहे. इट इज पॉसिबल टू एस्टिमेट अमाउंट बायोडिग्रेडेबल ऑर्गॅनिक मॅटर इन स्वेज बाय मेजरिंग. आता काय होणार की एखाद्या वॉटरमध्ये किती ह्युमन एक्सक्रेटा किंवा या ठिकाणी स्वेज आहे हे कसं कळणार, तर त्यामध्ये ऑक्सिजनची डिमांड किती आहे बघा. एक मिनिट लक्ष देताय का बघा, तुम्हाला परत एकदा मी सांगतो, नाही तर 2 मिनिटं सांगतो आपल्याला. तर काय हे लिहून ठेवा, बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड BOD. द रिलेशन बिटवीन BOD आणि मायक्रोब अँड द अमाउंट ऑफ
बायोडिग्रेडेबल मॅटर. हे काय कंटेन आहे बघा, 2 मिनिटं. आपल्यासमोर एक इमेज आहे बघा, समजते का बघा परत. तर हा काय आहे, बीओडी. बीओडीचा फॉर्म आहे ना, बीओडी, बायोलॉजिकल काय आहे, ऑक्सिजन, बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड. बीओडी प्रेझेंट इन वॉटर. ह्यामध्ये बीओडी आहे, डॉट दिसतंय का, बीओडी. ह्या बॅक्टेरिया आहेत. आता आम्ही काय केलं बघा, की बीओडी सेव्हरल ॲज फूड फॉर बॅक्टेरिया. आता ह्यामध्ये स्वेज वॉटर आहे, काय आहे, स्वेज वॉटर आहे, ज्यामध्ये ह्युमन एक्सक्रेट असणारं वॉटर आम्ही रिलीज केलं. तर बॅक्टेरिया काय होणार, ग्रो आल्या. आणि बॅक्टेरिया ग्रो होत असेल तर बॅक्टेरिया युटिलाइज ऑक्सिजन वेन दे कंझ्युम ऑक्सिजन डिप्लिकेट इन वॉटर. काय करणार, ह्यामध्ये स्वेज वॉटर आल्यानंतर बॅक्टेरिया काय करणार, ग्रो होणार, मल्टिप्लाय होणार. बॅक्टेरिया ग्रो होणार, याचा अर्थ तिचे ऑक्सिजन आहे, डिमांड वाढणार. या वॉटर मधला जो काही ऑक्सिजन आहे तो त्यांना कमी पडणार आणि बाहेरून त्यांना द्यावे लागणार. नाही समजलं तर एक मिनिट बघा, माझ्याकडे ए बी आणि सी हे 3 काही वेसल्स आहेत आणि यामध्ये पाणी भरले मी, वॉटर भरले. यामध्ये काय आहे, वॉटर भरले. सगळे एकसारखे समजा. माझ्याकडे काय आहे बघा, ए बी सी या तिन्हीमध्ये मी सेम वॉटर भरले. परंतु काय प्रॉब्लेम आहे बघा, की ए मध्ये 10 ml ऑक्सिजन द्यावा लागतो. त्यानंतर बी मध्ये 50 ml ऑक्सिजन पाहिजे मला आणि सी मध्ये 100 काय पाहिजे मला, 100 ml काय आहे, ऑक्सिजनची डिमांड आहे. आता मला सांगा की ए बी सी यापैकी सर्वात जास्त स्वेज कशात असणार. स्वेज समजला, ड्रेनेज. ए बी सी कोण सांगू शकताय बघा, की ए बी सी या तिन्हीमध्ये सेम वॉटर आहे. ह्यामध्ये काही आहे, स्वेज वॉटर आहे, ड्रेनेज वॉटर आहे. यापैकी ए बी सी मध्ये काही कोणत्यामध्ये जास्त स्वेज असणार. साधं सोपं आहे, ज्याला जास्त ऑक्सिजनची डिमांड आहे म्हणजे सी बघा, सी ला काय बघा, जास्त रिक्वायरमेंट आहे ऑक्सिजनची. तर ह्या ठिकाणी स्वेज वॉटर काय असणार, जास्त असणार. ह्युमन एक्सक्रेट असणार वॉटर जास्त असणार. बॅक्टेरिया काय होणार, इथं जास्त डेव्हलप व्हायला. जेवढ्या बॅक्टेरिया जास्त आहेत तर ऑक्सिजन जास्त कंझ्युम करणार, म्हणजे बीओडी इथं जास्त असणार. बीओडीचा फॉर्म सांगा, हो सांगणार, बरोबर आहे, बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड. बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड. परत बघा, व्हॉट इज बीओडी. बीओडी मीन्स बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड. इट जस्ट व्हॉट अ साऊंड लाईक, एक मायक्रोबचा साऊंड आहे. मायक्रोबला काय पाहिजे, आज ज्या ठिकाणी प्रोसेस करण्यासाठी जी ऑक्सिजनची रिक्वायरमेंट आहे बघा, पाण्यामध्ये डिझॉल्व ऑक्सिजन आहे, परंतु बॅक्टेरियाला जास्त लागणार, कारण का त्या वॉटरमध्ये स्वेज आहे, ह्युमन एक्सक्रेटर असणारं वॉटर आहे. मग ह्युमन एक्सक्रेटरामध्ये नायट्रेट फॉस्फरस जे आहे हे कंटेन आहे, ते मायक्रोबसाठी फूड आहे आणि याला डिकम्पोज करण्यासाठी बॅक्टेरिया तिथं काम करणार. बॅक्टेरिया जास्त संख्येने असल्यामुळे त्यांना बाहेरून ऑक्सिजनची रिक्वायरमेंट असणार. याला म्हणायचं बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड. डिमांडचा अर्थ काय, मागणी. लक्षात, डिमांड म्हणजे काय, मागणी. ही आहे आपल्या एनसीईआरटी मधली आयएमपी. आयएमपी काय, एनसीईआरटी काय सांगेल ते सगळं आयएमपी. बघा, हे दिलंय एक पॉइंट आहे की ह्या ठिकाणी जो बीओडी आहे काही एकदम खाली आहे, एकदम बीओडी म्हणजे ऑक्सिजनची डिमांड काय आहे, बायो केमिकल ऑक्सिजन खाली आहे. त्याचबरोबर या वॉटरमध्ये बघा, वॉटरमध्ये डिझॉल्व ऑक्सिजन पीकवर आहे. परंतु काय झालं, ज्यावेळी यामध्ये एक बाजूनं स्वेज डिस्चार्ज केला आहे, काय केला आम्ही, स्वेज डिस्चार्ज केला म्हणजे मानव एक्सक्रेटा असणारं वॉटर, ड्रेनेजचं वॉटर, टॉयलेटचं वॉटर जे आहे ते आम्ही काय केलं, इथं डिस्चार्ज केला. अचानक काय झालं की ह्या ठिकाणी बीओडी वाढला, म्हणजे बायोकेमिकल
ऑक्सिजन डिमांड वाढली. कारण का ह्युमन एक्सक्रेटा वाढल्यामुळं तुम्ही टाकल्यामुळं मायक्रोब वाढले आणि मायक्रोबना काय पाहिजे डिकम्पोजिस करण्यासाठी ऑक्सिजन पाहिजे. म्हणजे डायरेक्ट डिमांड वाढली बघा बीओडीची. बरोबर आहे. परत काय झाले बघा ही संपूर्ण डिकम्पोज झाल्यानंतर ह्युमन एक्सक्रेटा जो या वॉटरमध्ये होता तो डिकम्पोज झाल्यामुळं काय झालं परत डिझॉल्व वाढलं बघा. डिझॉल्व दिसते का रेड कलर समजते का बघा. परत एकदा काय झालं सुरुवातीला बघितला हे जे काही ब्ल्यू कलरचं ग्राफ आहे बघा. सुरुवातीला काय बीओडी एकदम खाली आहे बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड. तर तुम्ही काय केलं ह्यावेळी वॉटरमध्ये डिझॉल्व ऑक्सिजन जास्त आहे म्हणजे नॉर्मल वॉटर आहे. या वॉटरमध्ये एक बाजूनं स्वेज रिलीज केला. स्वेज मध्ये काय आहे ऑर्गॅनिक फूड आहे जे मायक्रोब काय होणार ग्रो केला आणि मायक्रोब ग्रो केल्यामुळं डिमांड बीओडी वाढली. बीओडी एकदम काय झालं बघा टॉपवर गेला आणि त्या वॉटर मधलं स्वेज आहे फूड आहे ते संपल्यानंतर परत काय झालं बघा हा बीओडी इथून खाली आला आणि डिझॉल्व जे वॉटर आहे तो परत आहे तसा पीकवर गेला. ही साधी या ठिकाणी आहे. समजते का बघा. प्रयत्न करायला पाहिजे. समजायला काय समजत नसल्या आता तुम्ही कसं कळणार कमेंट मध्ये सांगायला पाहिजे सर आणि एकदा समजावून सांगा. बरोबर आहे की नाही. चला मी सांगतो परत एकदा काय झालं बघा. परत कॉन्सन्ट्रेशन करा. काय आहे ही डायग्राम काय तर एक दिसते तुम्हाला हे जे निळी रेषा दिसते काय बघा. तर इथं काय आहे बीओडी एकदम खाली आहे मान्य. ही लाल रेषा जी दिसत्या हे डिझॉल्व ऑक्सिजन वॉटर मध्ये हाय आहे. परंतु एका बाजूला आम्ही स्वेज डिस्चार्ज केला. स्वेज ह्युमन एक्सक्रेटा असणारं वॉटर आम्ही आत सोडलं आणि यामुळे काय झालं की बीओडी एकदम टॉपवर गेला. बीओडीची मागणी वाढली. कारण का ह्या बॅक्टेरियाना ऑक्सिजन पाहिजे. जर ऑक्सिजन नाही दिला तर त्या बॅक्टेरिया सर्व्हाइव्ह करणार नाही. कारण का ह्या एरोबिक बॅक्टेरिया आहेत. इथे जे बॅक्टेरिया आहेत ना एरोबिक रिस्पायरेशन करणार आहेत आणि म्हणून इथं बीओडीची मागणी झाली. पण जेव्हा त्या वॉटर मधील एक्सक्रेटा असणारे वेस्ट वॉटर संपलं बॅक्टेरिया कमी झाल्या म्हणजे परत बीओडीचं डिमांड खाली आलं आणि वॉटरमध्ये जे डिझॉल्व जे ऑक्सिजन आहे परत ते पीकवर गेलं. साधं सोपं आहे. फिश किल अँड डिसअपियर क्लीन वॉटर दिसते मला. ठीक आहे काही नाही समजलं तर परत मला सांगेन उद्या. तर काय आलं बघा की मायक्रोब काय झाले बघा मायक्रो ऑर्गॅनिझम इन्व्हॉल्व इन बायोडिग्रेडेशन. आता शब्द आलाय बायो म्हणजे लाईफ जीव म्हणूया आणि डिग्रेडेशन म्हणजे डिकम्पोजिशन करणे. तर या ठिकाणी मायक्रोबचा आपण यूज कराले. रिसिव्हिंग वॉटर बॉडी कंझ्युम लॉट ऑफ ऑक्सिजन. पण ह्यासाठी आम्हाला वॉटर बॉडी मधील ऑक्सिजन जास्त पाहिजे. रिझल्ट देअर इज द शार्प डिक्लाइन डिझॉल्व ऑक्सिजन. मगाशी आलं ना की जर तुम्ही वॉटर बॉडी मध्ये डिझॉल्व वॉटर ऑक्सिजन तुम्ही वापरला तर ते काय होणार किती लेवल खाली येणार डाऊन स्ट्रीम फ्रॉम अ पॉइंट ऑफ स्वेज डिस्चार्ज. बघा स्वेज डिस्चार्ज ओके बघा इथं काय आहे बघा की हे डिझॉल्व आहे की टॉपवर आहे. हा ज्यावेळी तुम्ही स्वेज एंटर केला तर हे काय आले तर ह्यातला डिझॉल्व ऑक्सिजन आहे तो बॅक्टेरियाने वापरला परत त्याला डिमांड आहे बाहेरून ऑक्सिजनची. बरोबर आहे. एकदम डिक्लाय केला परत डिक्लाय केला एकदम खाली आला तो. कारण बॅक्टेरिया जे आहेत त्या एरोबिक बॅक्टेरिया होत्या त्यांनी काय केला ऑक्सिजन कंझ्युम केला. परत सांगू परत आता इकडे बघू नका फक्त माझ्याकडे तुम्ही काय नाही बघा 1 मिनिटाचं आहे काही एवढे जास्त विचार करणार एवढे समोर बघा कॉन्सन्ट्रेशन आहे. सांगू परत बघा आपण नदीमध्ये समजा आता नदी म्हणतो नदीमध्ये काय करतोय मोठ्या प्रमाणात आम्ही काय करतोय स्वेज वॉटर सोडतोय. स्वेज वॉटरमध्ये ज्यामध्ये ह्युमन एक्सक्रीटा आहे त्याच्यावर प्रोसेस न करता तुम्ही डायरेक्ट सोडला. मग ह्याच्यामध्ये काय असणार नायट्रोजन फॉस्फरस आणि ऑर्गॅनिक वेस्ट.
आणि हे जे वेस्ट आहे ते अल्गीला, ब्लू ग्रीन अल्गीला फूड आहे. मग जर अल्गीला जर तुम्ही फूड दिला तर ब्लू ग्रीन अल्गी इतकं वाढणार की संपूर्ण नदीचं पात्र आहे, तलाव आहे, ते ग्रीन ग्रीन दिसणार. मग काय झालं, ग्रीन दिसलं तर ग्रीन दिसलं म्हणजे काय झालं बघा, जी सनलाईट आहे, सनलाईट जे आहे ते बॉटम तळाशी जाणार नाही. म्हणजे खाली जे ॲक्वॅटिक प्लांट वगैरे असतील त्यांना लाईट मिळाली नाही. या ब्लू ग्रीन न जे काही ऑक्सिजन होतं ते सरफेसवर होतं आणि ते बाहेरच्या बाहेर निघून गेलं. आणि वॉटरमधला डिझॉल्व ऑक्सिजन आहे तो कमी झाला, पाण्यामध्ये विरघळलेला ऑक्सिजन कमी झाला. याचा परिणाम परत ॲक्वॅटिक लाईफवर झाला. या आणि काही जे अल्गे आहेत, ब्लूमिंग अल्गे, ह्युमन आणि ॲनिमलला सुद्धा डेंजर आहेत. बघा किती डेंजर आहे बघा. समजला पाहिजे आता तर. हा बहुतेक समजलं वाटतं. पुढे जाऊया आपण. बघा हे चित्र बघितलं की नाही, बघितलं बघा, आपण लई ठिकाणी बघितले. इथं जाऊ सुद्धा वाटत नाही आपल्याला. खेडेगावामध्ये बघा की आम्ही पण या ठिकाणी लहानपणी असं गावाला जात असतो तेव्हा माहित नव्हतं की ग्रीन का व्हायचं, पाणी ग्रीन काय. हे बघा हे जे एक तळ आहे, हे तळ जे वाहतं नाही आहे, पाणी काही आहे वाहतं नाही आहे, एका ठिकाणी साचलेलं आहे. आणि ह्यामध्ये वेस्ट आणि बरेच वर्ष काही असं झाले. म्हणजे यात काय असणार की जे काही वेस्ट आहे ह्यात जमा झालं, म्हणजे यात फूड जास्त आहे, ऑर्गॅनिक फूड जास्त आहे. आणि हे काय केली की इथं अलगल ब्लूमिंग. MCQ नीट 2020 लक्षात ठेवा, नीट 2020 लिहून ठेवा. बघा की आपण जो इफोर्ट करत आहोत, आपल्याकडं SC SCM किंवा माइल्स क्लास अकॅडमी, तर आपण या ठिकाणी नीट साठी CET साठी आपण काय करतोय, आपला ऑफलाईन क्लास चालू आहे. आपण या ठिकाणी मागील 2018-19च्या वेळी आपण नीटमध्ये बऱ्यापैकी स्कोअर केलेला आहे. आपण या ठिकाणी की BHMS BDS पर्यंत फार्मसीपर्यंत CET मध्ये आपला 94% आहे, लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला हे व्हिडिओ लेक्चर जरी नवीन असेल, आपला चॅनल नवीन आहे पण आम्ही नवीन नाही. मग आम्ही काय केलं असेल की लॉकडाऊनमुळे जो काही त्रास व्हायला आहे, आता 11वीची जी स्टुडंट आहेत ती 12वीला गेली आहेत, नवीन स्टुडंट येत आहेत. मग यांना जर शांत बसलं ते अभ्यास नाही करणार. म्हणून आम्ही प्रयत्न करतोय की मुलांच्या टचमध्ये राहायला पाहिजे आणि त्यांना चांगलं शिकवता येते का प्रयत्न करा. तुम्ही पण करा. काय दिसतंय बघा, इथं ब्राईट आहे, इथं डल आहे. तुम्ही काय करा, व्हिडिओ जे आहे त्याचं ब्राईटनेस वाढवा, थोडा वाढवा, हेडफोन लावा. आणि तुमचं आणि माझं एकदा जर जमलं तर बघा तुम्हाला काय करता येईल, छान छान वाटेल. हे दिलेली थोडीशी इंट्रक्शन आहे. सर ठीक आहे की आपण आपल्या मुद्द्यावर येऊया. तर काय सांगितले बघा, पिक्टोरियल व्ह्यू ऑफ अलगल ब्लूम. तर ह्यामध्ये एक वॉटर आहे, थांबलेलं वॉटर आहे. आणि ह्यामध्ये तुम्हाला की अलगल ब्लूम या ठिकाणी सरफेसवर ब्लू ग्रीन जी अलगी आहे ती मोठ्या प्रमाणात काय करते, ग्रो करते. याचा परिणाम काय बघा, हे फिश आहे, हे अल्गल ब्लूमिंग इतकी अलगी आहे की याला ऑक्सिजन कमी मिळाला आणि त्यामुळे हे जो फिश आहे तो काय डेड होऊन आपल्या काटाशी दिसायला लागला. बरोबर आहे. आता काय झालं बघा, सुंदर असं वाटले की एक मैदान आहे, त्या मैदानामध्ये कोणतरी होडी ठेवून गेल्या आणि आत काय सगळं काय फुलं वगैरे दिसतात. बरोबर, तुम्हाला व्हाईट हे ऍक्च्युली नदी आहे. ही काय आहे, नदी आहे. आणि ह्या नदीमध्ये काय आहे की आपण मराठीमध्ये ते काय म्हणतो, केंदळ असं म्हणतोय, काय म्हणतोय. आणि वॉटर हायसिंथ युकर्निया हे जे फ्लावर आहे इथं काय ग्रो केलं. आणि त्यामुळे तुम्हाला नदीचं सरफेसवर ते ग्राउंड किंवा फ्लॉवर फुलं टाकल्यावर दिसाल्या. तर हे जे दिसणारं चित्र आहे बघा, यू मे हॅव सीन ब्युटिफुल कलर फ्लावर फाउंड एव्हरी ॲपेडिंग सेट फ्लोटिंग प्लांट अँड वॉटर बॉडी. पाण्यामध्ये काय ना की जे प्लांट आहेत वॉटर हायजीन ती काय केलं, ग्रो करते आणि सुंदर सुंदर ब्युटिफुल असं सुंदर अशी, एक मिनिट
बघा ही सुंदर अशी फुलं आपल्याला दिसायला आली आहेत. काय दिसते बघा, दिस प्लांट विच वेअर इंट्रोड्यूस इन इंडिया फॉर लवली फ्लावर हॅज caused by excessive growth of causing block in our waterway. काय केलं की वॉटर हायसिन केंदाळ म्हटलं जाते, जलपर्णी म्हटलं जाते, की भारतामध्ये काय केलं, ही जी सुंदर जी फुलं दिसतात म्हणून बाहेरून आणलं आणि वॉटर बॉडीमध्ये आम्ही तलावामध्ये नदीमध्ये सोडलं. परंतु या वॉटर हायजिनला काय आहे की नष्ट करणारा दुसरं या ठिकाणी ॲनिमल्स असेल किंवा मायक्रोब वगैरे प्रेझेंट नव्हता. आणि आज काय झालं की भारतामध्ये सगळीकडे जावा तर तुम्हाला असं चित्र पाहायला मिळते, नदीमध्ये काही आहे की केंदाळ किंवा वॉटर हायसिन, इकोर्निया ही नावं आहेत, ही काय तुम्हाला जलपर्णी तुम्हाला पाहायला मिळते. याला म्हणते टेरर ऑफ बंगाल. बस काय म्हटलंय, टेरर ऑफ बंगाल. दे ग्रो फास्ट दॅन ॲबिलिटी रिमूव्ह. आपण किती जरी काढायचा प्रयत्न केला, हे केंदाळ काढतात ना, आता पाणी बघा जर साठलं तर काय करतात की महानगरपालिका नगरपालिका नदीच्या पात्रामध्ये ते वॉटर हायजिनला बाहेर काढतात, परंतु काढलं तरी पण आहे तसं भरते. कारण एक जो स्टेम असतो जर पुढे गेला वाहत तर तो पुढं काय करतोय, भले मोठं या ठिकाणी एक फॉरेस्ट सारखं प्लांट करतोय. हे आहे त्याचं फ्लावर. हे फ्लावर फार सुंदर आहे. हे सुंदर फ्लावरला बघून भारतामध्ये या प्लांटला आणलं, परंतु हा प्लांट डेंजर म्हणून आमच्या समोर उभा राहिला. बघा मगाची जरा चुकत असेल तर इकडे बघा, देर आर प्लांट वॉटर हायजिन. बघा इकोर्निया कॅस्परिस IMP जलपर्णी म्हणतो आपण, केंदाळ म्हणते. वर्ल्ड मोस्ट प्रॉब्लेमॅटिक ॲक्वॅटिक वीड म्हणजे तण, म्हणजे पाण्यामध्ये सर्वात खरतकवार जे युजफुल नाही आहे ते कोण आहे, वॉटर हायसिन. त्याला नाव आहे इकोर्निया कॅस्परिस, जलपर्णी, जलकुंभी असं काय काय म्हणतोय आपण, आणि मराठी आपण केंदळ पण म्हणतोय. आणि यालाच काय म्हणते, टेरर ऑफ बंगाल. बंगालमध्ये त्याने काय केलं, एकदम धमाका करून टाकला, संपूर्ण वॉटर बॉड्या खराब करून टाकल्या. आपल्या पंचगंगेच्या नदीमध्ये पण आहे बघा. दे ग्रो ओपनली. आता शब्द आला युट्रोफिक वॉटर बॉडी. 2 मिनिट आपण चेक करूया, समजून घेऊया. 1 मिनिट. काय सांगितलं बघा, दे ग्रो अबंडंटली युट्रोफिक वॉटर बॉडी. वॉटर बॉडी म्हणजे काय, तलाव, नदी, ओशन, वॉटर बॉडी. युट्रोफिक म्हणजे काय बघा, अँड लीड टू इम्बॅलन्स इकोसिस्टम डायनॅमिक ऑफ वॉटर बॉडी. आता बघा की युट्रॉपिक बॉडी म्हणजे काय, की जे या ठिकाणी एखादं तळ असते ते काय असते बघा, हे या ठिकाणी जास्त खोलगट नसते. मी काय म्हटले, एखादा पॉन्ड असेल तर ते जास्त खोल नाही आहे, असं काही पसरलेलं असते. आणि ह्यामुळे काय होणार की ह्या ठिकाणी न्यूट्रिशन आहे ती जास्त राहते. त्याचबरोबर युट्रॉपिक बॉडी या ओल्ड असतात, वर्षानुवर्ष फार जुन्या असतात. तलाव असेल, पॉन्ड असेल आपण म्हणतोय, आणि त्यामुळे वर्षानुवर्ष यामध्ये न्यूट्रिशन जमा असते आणि जास्त खोल नसते, आणि त्यामुळे न्यूट्रिशनची मात्रा ह्यांच्यामध्ये जास्त आहे. आणि न्यूट्रिशन ऑर्गॅनिक मॅटर जास्त असल्यामुळं तिथं अलगी ग्रो होत्या किंवा या ठिकाणी वॉटर हायजिन ग्रो होते. या उलट ऑलिगोट्रॉपिक वॉटर बॉडी काय बघा, ह्या ऑलिगो वॉटर बॉडी जास्त खोल असतात, जास्त अशा खोल असतात, आणि न्यूली बॉडी असतात, नवीन असतात. त्यामुळं यामध्ये जास्त न्यूट्रिएंट जमा झालेले नसते. यामध्ये जास्त न्यूट्रिएंट जमा नसते, न्यूली असते, खोलगट असते. म्हणजे युट्रॉपिक आणि ऑलिगोट्रॉपिक बॉडी बघा, दोन्हीमध्ये समजलं का. ज्या वॉटर बॉडी या काही आहेत खोल या ठिकाणी खोल आहे, ही वॉटर बॉडी काही आहे खोल आहे, आणि न्यूली आहे, नवीन आहे, जास्त खोल असल्यामुळे न्यूट्रिशन कमी आहे. युट्रॉपिक मध्ये ह्या वॉटर बॉडी ओल्ड आहे, फार जुने आहेत आणि पसरट आहेत, पण तो खोलगट नाही,
आणि ह्यामध्ये न्यूट्रिएंट जास्त आहे आणि न्यूट्रिएंट जास्त असल्यामुळं वॉटर हायजीन अल्गल ब्लोमिंग इथं पाहायला मिळणार नाही. किंवा तुम्ही एक काम करा, तुम्ही बघा एखाद्या खेडेगावात गेल्यानंतर जे सगळ्यात जुनं ओल्ड तळ आहे तिथं जावा, म्हणजे तिथंच तुम्हाला ग्रीन ग्रीन दिसणार. नवीन काय होते की बायोलॉजिकल ह्याच्यामध्ये अशा प्रकारचे वॉटर बॉडी बनत जाते. कारण का प्रत्येक वॉटर बॉडी ही नंतर काय होत्या कालावधीनंतर एक फॉरेस्ट बनतंय. माहिती आहे ना, प्रत्येक बॉडी जी आहे ती काय इकॉलॉजिकल सक्सेशन मध्ये भेटले. बघा इकॉलॉजिकल सक्सेशन मध्ये भेटले प्रत्येक वॉटर बॉडी एक वेळ काय करत्या फॉरेस्ट पर्यंत जात्या. क्लायमॅक्स म्हणजे क्लायमॅक्स फॉरेस्ट म्हटलं आपण क्लायमेट. चला ठीक आहे, पुढे जाऊन जरा बघूया आपण. स्वेज काय दिले, स्वेज फ्रॉम आवर होम ॲज वेल ॲज फ्रॉम हॉस्पिटल लाईक कंटेन अनडिझायरेबल पायथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम अँड इट डिस्पोज इन टू वॉटर विदाउट प्रॉपर ट्रीटमेंट मेस कॉज आउटब्रेक ऑफ सिरियस डिसीजेस सच ॲज डिसेंट्री, टायफॉइड, जॉन्डिस, कोलरा. आता मला सांगा बघू, टायफॉइड कशामुळे होणार, सॅल्मोनेला टायफी, जॉन्डिस ह्यामध्ये व्हेरियस मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. कॉलरा बिब्रो कॉलरी, डिसेंट्री सिगेला, बॅक्टेरिया का नाव आहे सिगेला. तर ह्युमन हेल्थ डिसीज मध्ये यांची नावं आपण पाहिलेलो आहोत. हिने काय म्हणतात की जे स्वेज वॉटर आहे हॉस्पिटलचं वॉटर आहे, जर तुम्ही ट्रीटमेंट न करता जर सोडला तर ते पायथोजेनिक. पायथोजन म्हणजे काय सांगा बघू, पायथोजन कमेंट मध्ये लिहा. पायथोजन, पायथोजनचा अर्थ सांगा. बरोबर आहे, डिसीजेस कॉजिंग एजंट, ज्यामुळं रोग होतोय त्यांना आपण पायथोजन म्हणतोय. तर ह्यामुळं काय होणार की ह्युमनला वेगवेगळ्या डिसीजला स्प्रे जायला लागणार. Unlike domestic sewage, water from industries, एक मिनिट क्लिअर करून घ्या. वॉटर फ्रॉम इंडस्ट्री, पेट्रोलियम, पेपर मॅन्युफॅक्चरिंग, मेटल प्रोसेसिंग, केमिकल मॅन्युफॅक्चर एक्सेट्रा. डोमेस्टिक स्वेज तर आहेच माहिती आहे, परंतु त्याचबरोबर जे प्रोसेस असतात किंवा पेपर मिल, केमिकल फॅक्टरी यांच्यामधून काय होणार, कारखान्यातून वेस्ट जे वॉटर आहे ते रिलीज केले जाते. मग तो पेपर कारखाना असू दे, प्रोसेस असू दे, केमिकल असू दे, मेटल फॅक्टरी असू दे, या सगळ्या आपल्या इचलकरंजीमध्ये प्रोसेस आहेत. बरोबर आहे, बघा त्यांच्यातनं वेस्ट वॉटर काय होते बाहेर पडलं जाते. आणि हे जे वॉटर आहे जर तुम्ही ट्रीट न करता सोडला तर वॉटर बॉडी काय होणार, डॅमेज होणार, वॉटरचं काय होणार, पोल्युशन होणार. आता काय होतंय की ह्यामध्ये मर्क्युरी आहे. मर्क्युरी बघा, कंटेन टॉक्सिक्स नॉट हेवी मेटल्स, डिफाईन एलिमेंट, डेन्सिटी 5 ग्रॅम सेंटीमीटर. मर्क्युरी बघा सगळ्यात लक्षात घ्या, कोणत्याही प्रोसेसमध्ये मोस्ट ऑफ मर्क्युरी वापरलं जाते. त्यानंतर कॅडमियम, कॉपर, लीड. ज्यावेळी एखाद्या प्रोसेसिंग काम असेल ते पेपर प्रोसेसिंग असू दे, पॉलिशिंग असू दे, कापडवर प्रोसेस करायचं असेल तर मर्क्युरी या ठिकाणी कॅडमियम, कॉपर, लीड यांचा वापर केला जातो. आणि ह्यामुळं काय होणार, वॉटर जे पोल्युशन आहे ते जास्त होते. आणि व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड समजलं का बघा, समजायला पाहिजे जरा. तर बघा या ठिकाणी बायो अॅक्युम्युलेशन काय दिले, एक शब्द वापरलाय बायो अॅक्युम्युलेशन. काय होते बघा या ठिकाणी, दोन्ही मध्ये फरक बघा. बायो अॅक्युम्युलेशन मी उद्या परत एमसीक्यू म्हणून देणार आहे. बायो अॅक्युम्युलेशन, बायो मॅग्निफिकेशन. अॅक्युम्युलेशन आणि मॅग्निफिकेशन म्हणजे काय बघा, इन्क्रीज कॉन्सन्ट्रेशन ऑफ पोल्युटंट इन ऑर्गॅनिझम. एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये काय होते की टॉक्सिक सबस्टन्स आहे ते काय जमा होते. इथे काय आले, बायो मॅग्निफिकेशन, इन्क्रीज कॉन्सन्ट्रेशन
पोल्युटंट इन फूड चेन इकोसिस्टीम मध्ये, संपूर्ण इकोसिस्टीम मध्ये काय झाल्या की टॉक्सिक सबस्टन्स वाढायला. आता काही समजना बघा काय झाले, एखाद्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये जे पोल्युटंट आहेत, टॉक्सिक सबस्टन्स आहे ते वाढायला, त्याला म्हणायचं बायो ॲक्युमुलेशन. ॲक्युमुलेशन म्हणजे घेणे, स्टोअर करणे म्हणून. त्यानंतर काय होणार बघा, बायो मॅग्निफिकेशन मध्ये या ठिकाणी काय झाले की एखादी इकोसिस्टम म्हणजे फूड चेन आहे, या फूड चेन मध्ये प्रत्येक ट्रॉपिक लेवलवर जात असताना की त्यामध्ये टॉक्सिक सबस्टन्स वाढत चाललाय. प्रायमरी, सेकंडरी कंझ्युमर, बरोबर आहे, टर्शरी. जसं आपण ट्रॉपिक वर जातोय तर काय होणार की टॉक्सिकची मात्रा अतिशय वाढत चालली. याला म्हणायचं बायो मॅग्निफिकेशन. काय समजा, बरोबर आहे, समजायला पाहिजे. बघा काय करूया आपण, परत एकदा बनवून घेऊया. चला ठीक आहे, परत एकदा मी सांगेन. तर काय आहे, ही गोष्ट आहे जपानची. काय झालं की जपानमध्ये तेथील लोकांना नर्वस सिस्टीमचा प्रॉब्लेम आला. नर्वस सिस्टीमवर काय झाला, नर्व जे सेल आहे ते डॅमेज होऊन नर्व सिस्टीम कोलॅप आली, नर्व सिस्टीमचे डिसीज झाले. आणि यामुळं त्यांच्यामध्ये पाहून आली असं का घडलं, ज्या लोकांच्या बॉडीमध्ये नर्व सिस्टीमचा प्रॉब्लेम झाला त्यांच्यामध्ये मर्क्युरी जास्त होती, मर्क्युरी. मग त्यांनी केला विचार की ही जी मर्क्युरी आहे, मर्क्युरी काय त्या नर्व सेलला डॅमेज करायला. परंतु त्यांनी विचार केला की आपल्या ह्या लोकांच्या मध्ये मर्क्युरीची मात्रा आली कशी, हा टॉक्सिक सबस्टन्स त्यांच्या बॉडीमध्ये आला कसा. तर त्यांनी सर्च केला तर काय केलं, ही जी जपनीज लोक होती फिश खायची. मग मी विचार केला या फिशच्या बॉडीमध्ये मर्क्युरी कशी आली. तर त्यांनी भेटलं की झू प्लांटॉन, फायटोप्लांटॉन, म्हणजे प्लांटॉनमध्ये म्हणजे वॉटर बॉडीमध्ये आली. मग या वॉटर बॉडीमध्ये हे मर्क्युरी कोण सोडलं, तर इंडस्ट्री, जे प्रोसेसिंग करणाऱ्या कंपनी आहेत त्यांनी जी वेस्ट वॉटर रिलीज केलं त्या वेस्ट वॉटरमध्ये मर्क्युरी होती. मर्क्युरी काय आली, वॉटर बॉडीमध्ये आली. वॉटर बॉडीमध्ये आल्यानंतर प्लॅन्टोप्लॅन्टॉन, झू प्लॅन्टॉन, फिश, त्यानंतर ह्युमन बीइंग, असं काय केलं, मर्क्युरी काय केलं पुढे येत गेली. आणि टॉप ह्युमन काय आला लास्ट मध्ये आला आणि मर्क्युरीचं कॉन्सन्ट्रेशन काय झालं जास्त झालं. याला म्हणायचं बायो मॅग्निफिकेशन. समजाले का बघा. आणि ही जी टर्मॉलॉजी होती काय झालं, ह्या डिसिजेचा संबंध आहे मिनीमॅटा, जपानमध्ये काय म्हटले मिनीमॅटा डिसिजेस. काय झालं की बॉडीमध्ये मर्क्युरी आहे, मिथाइल मर्क्युरी कंटेन झाल्यामुळं की नर्वस सिस्टीमचा डिसऑर्डर तयार होते. याला आपण या ठिकाणी मिनीमॅटा काय म्हटले, डिसीजला नाव काय दिले मिनीमॅटा. समजलं का बघा की काय झालं, जसं फूड चेन वर जास्त झाली तर काय होणार, टॉप जो होता टॉपच्या बॉडीमध्ये हे पोल्युटंटचं कॉन्सन्ट्रेशन काय झालं हाय झालं. इथं पण दिसते बघा, ह्याच्यामध्ये काय पोल्युटंट आहे, हा मध्ये आला, ह्याला फिशनं खाल्लं, ह्याला फिशनं खाल्लं, ह्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन आलं. किंवा दुसरी एक इमेज आहे माझ्याकडं बघा, काय घेतलं बघा, कॉन्सन्ट्रेशन केमिकल बघा. ही जी आहे हा मे फ्लायच्या बॉडीमध्ये काय हे कंटेन आहे. ह्याला पण काय डायजेस्ट ब्लू गिलला खाल्लं म्हणजे हे कंटेंट काय वाढलं इथं पण झालं. या फिशला कोण खाल्लं, या बासनं खाल्लं, कॉन्सन्ट्रेशन वाढत गेलं. आणि या बासला शेवटी कोण खाल्लं, ह्युमन बीइंगनं खाल्लं. म्हणजे सगळ्यात जास्त कॉन्सन्ट्रेशन केमिकल आहे ते ह्युमन बॉडीमध्ये आलं. अशा प्रकारची थीम काय झाली की जॅपनीज मध्ये मिनीक्रिटा काय नाव आहे मिनीमॅटा डिसिजेस मध्ये पाहायला मिळालं, जे नर्व सिस्टीमची डिसऑर्डर आहे. A few toxic substances often present industrial wastewater can undergo biological. हिने काय म्हटले बघा, काही जे सबस्टन्स आहेत, काही जे बघा काय लिहिले, फ्यू टॉक्सिक सबस्टन्स ऑफ्टन प्रेझेंट इंडस्ट्रियल वेस्टेज वॉटरमध्ये काही सबस्टन्स आहेत ते काय आहे बायोलॉजिकल मॅग्निफिकेशन किंवा
बायोमॅग्निफिकेशन इन द ॲक्वॅटिक फूड चेन. आता सांगितलं तुम्हाला, बरोबर ना. बायोमॅग्निफिकेशन रेफर टू इन्क्रीज कॉन्सन्ट्रेशन ऑफ टॉक्सिन ॲट सक्सेसिव्ह ट्रॉपिक लेवल. बघा जसं ट्रॉपिक, एक मिनिट बघा इथं काय आलं बघा, हे जे काही केमिकल कॉन्सन्ट्रेशन इथं कमी होतं, परत वाढलं परत वाढलं परत वाढलं, हा टॉप आला. ह्युमन काय आहे, टॉप कॉर्निवर आहे, लक्षात ठेवा. तर ह्याच्यामध्ये केमिकलचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं ना, ह्यालाच म्हटलं आपण काय म्हटलं, बायोमॅग्निफिकेशन रेफर इन्क्रीज कॉन्सन्ट्रेशन टॉक्सिन सक्सेसिव्ह ट्रॉपिक लेवल. This happened because toxic substance accumulated by organism cannot be metabolism. बरोबर आहे, छान शब्द दिला. हे जे टॉक्सिक सबस्टन्स एकदा बॉडीमध्ये आलं, समजा मर्क्युरी, मिथाइल मर्क्युरी जर बॉडीमध्ये ह्युमन मध्ये आलं तर ते काय म्हणतात, मेटाबॉलिझम, त्याला डायजेस्ट करता येत नाही. एक्सक्रेट बाहेर फेकता येत नाही. दे आर अक्युमुलेटेड इन युअर बॉडी, ते आपल्या बॉडीमध्ये स्टोअर होतात and then the harmful thus pass to next higher trophic. पण काय होतं, एका जीवातून दुसऱ्या जीवामध्ये हे टॉक्सिक सबस्टन्स ट्रान्सफर व्हाल्यात, परंतु ते मेटाबॉलिझ होत नाही, एक्सक्रेट किंवा आपल्या शरीराच्या बॉडीतून बाहेर सुद्धा जात नाही. हे दिली आपली एनसीईआरटीची डायग्राम. बायो दिसते का बघा, दिसते बायो मॅग्निफिकेशन डीटीटी इन ॲक्वॅटिक फूड चेन. डीटीटी नावाचं जे केमिकल होतं मलेरियाच्या काळामध्ये डेव्हलप झालं होतं. डीटीटीचा वापर केल्यामुळं मलेरियाचं जे ढास आहेत त्याची पैदास रोखण्यात येत होती आणि त्यामुळे डीटीटीचा वापर या ठिकाणी सुरू झाला होता. बरं ठीक आहे, डीटीटी एक काय आहे, केमिकल पावडर आहे, ती काय केली आहे, त्या पसरल्यानंतर काय होणार, ढास वगैरे होत नाही. इन ॲक्वॅटिक फूड चेन काय झालं बघा, डीटीटीचा काय ओव्हर यूज झाला. काय की डीटीटीचा ओव्हर यूज मला पहिला बघा, डीटीटी तुम्ही बुक काढा, बुक मध्ये बघा फिगर 16.5, डीटीटी आहे 0.003. इथं जे आहे कंटेन आहे 0.003 आहे. त्यानंतर काय झालं, वॉटर मधून झू प्लांटर मध्ये झालं 0.04, स्मॉल फिश मध्ये 0.5, त्यानंतर लार्ज फिश मध्ये 2 ppm झालं आणि लास्ट टॉप कॉर्नवर्स मध्ये 5. म्हणजे हे डीटीटीचे केमिकल आहे ते हळूहळू काय वॉटर बॉडी मध्ये होतं 0.003 आणि टॉप मध्ये जाताना 5 ppm पर्यंत गेलं. म्हणजे याचा अर्थ डीटीटीचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते काय झालं, हाय वाढत चाललं आणि हेच काय झालं, एका ट्रॉपिक लेवलवरनं दुसऱ्या ट्रॉपिक लेवल चाललं, कारण हे डायजेस्ट करू शकत नाही किंवा हे एक्सक्रेट करू शकलं नाही. तर काय झालं बघा, तर ठीक आहे पुढचं बघूया आपण. मगाशी झाले वाटते, एक मिनिट. तर आपल्या समोर या ठिकाणी एक फेमस रायटर दिसते, त्याने एक बुक लिहिलं होतं सायलेंट स्प्रिंग. सायंटिस्ट नाव आहे रिचेल कर्सन आणि हे समोर दिसणारं तुम्हाला आहे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेचा या ठिकाणी सिम्बॉल आहे. आणि या सिम्बॉल मध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर एक बर्ड्स आहे, त्याचं नाव आहे वॉडलर बर्ड्स. या रायटरने काय सांगितलं बघा, रिचेल कार्सन. अमेरिकेने जी काही डेव्हलपमेंट सुरू केली आणि तिने काय केलं, डीटीटी जे केमिकल आहे ते मोठ्या प्रमाणात वापरायला लागली. डीटीटी केमिकल मोठ्या प्रमाणात वापरल्यामुळं जे बर्ड्स आहेत याच्या बर्ड्सवर परिणाम झाला. आता म्हणणार आपण बर्ड्सवर काय परिणाम झाला, जे बर्ड्स होतं यांच्या बर्ड्सची जे काही सेल आहेत, एग्ज आहेत, अंडी आहेत, बर्ड्स जे आहेत या ठिकाणी त्यांचे एग्ज जे आहेत ते काय झालं, ठिसूळ बनायला लागलं. कारण काय झालं की डीटीटीचा परिणाम काय झालं, कॅल्शियम मेटाबॉलिझमवर आलं. जे बर्ड्स आहेत, बर्ड्स डीटीटीचा वापर भरपूर झाल्यामुळे, अमेरिकेमध्ये डीटीटीचा वापर भरपूर झाल्यामुळे याचा परिणाम तिथं आसपास सगळे जे पक्षी आहेत त्यांची संख्या कमी झाली. तर रायटर कर्सननं पाहिलं तर जे
बर्ड्स आहेत त्यांचं एग्ज काय व्हायल्यात, ठिसूळ व्हायल्यात, जे कवच असते ना कॅल्शियमचं, आणि त्यामुळं त्यांची संख्या काय व्हायला, कमी व्हायला. कारण का, बर्ड्स ज्यावेळी हॅचिंग करणार, ते अंड जे काही उभवणार म्हणतोय ते ठिसूळ असल्यामुळं लगेच ब्लास्ट व्हायला लागलं, आणि अशामुळं काय झालं, बर्डची संख्या कमी व्हावी. मग या रायटरने काय लिहिलं बघा, एक लेख सायलेंट स्प्रिंग, रिचर्ड कार्सन. तिने काय म्हटलं की वसंत ऋतू येईल, सगळीकडे फ्लावर असतील, परंतु गाणी गाण्यासाठी कोकिळा तिथं नसणार. आणि याची दखल घेऊन अमेरिकेनं डीटीटीवर कायमचं काय केलं, तिने बॅन केला. समजलं. डीटीटीचा शोध बघा मलेरियाच्या काळात लागला होता. डीटीटीमुळं मॉस्किटो जे आहे ते काय होते, डिस्ट्रॉय होतात, आणि मलेरिया काय होते, फिमेल अॅनाफिलस मॉस्किटो पासून होते, माहिती ना. आणि नंतर मात्र काय झालं, डीटीटीचा वापर बंद झाला. काही काळानंतर भारताने सुद्धा काय केलं, डीटीटी बंद केलं. बघा, एक लेखकानं लिहिलेलं बुक मधलं कंटेंट वाचून अमेरिकेने काय केलं, डीटीटीवर बॅन आणलं. तर हा जो सिम्बॉल आहे ते तुम्हाला यातनं दर्शवते. तर डीटीटीमुळे काय व्हायला सांगा बघू. डीटीटीमुळं जे बर्ड्स आहेत, बर्ड्सचे कॅल्शियम मेटाबॉलिझम काय आहे, कॅल्शियम मेटाबॉलिझम बिघडते, आणि याचा परिणाम जे बर्डची एग आहेत ते ठिसूळ होत्यात, आणि यामुळं बर्डची पॉप्युलेशन काय व्हायला, कमी व्हायला. आता मगाशी मी सांगितले लास्ट कंटेंट आहे बघा, परत त्याचं लक्ष येत आहे बघा, सांगा बघू. युट्रॉफिकेशन मगाशी सांगितले, ऑलिगोट्रॉफी आणि यू म्हणजे काय, अशी वॉटर बॉडी जी जास्त खोल नाही, काय आहे, ओल्ड आहे, आणि ह्यामध्ये ऑर्गॅनिक मॅटर भरपूर आहे, यामुळे अलगी त्यानंतर वॉटर हायजीन ग्रो करतात, याला म्हणतो आपण युट्रॉफिकेशन. आता युट्रॉफिकेशन काय झालं बघा, इज अ नॅचरल लेक, तलाव बाय न्यूट्रिएंट रिच, न्यूट्रिशन जास्त आहे, इन वॉटर, इन यंग लॅक वॉटर, कोल्ड अँड क्लिअर, सपोर्टिंग लिटल लाईफ. पण जे नवीन जे एखादं तळ असेल तर ते काय आहे, थंड आहे, क्लीन आहे, ऑर्गॅनिक फूड कमी आहे, आणि त्यामुळे तिथं अलगी किंवा इकोर्निया जास्त ग्रो होणार नाही. तर काय दिलं, स्ट्रीम ड्रेनेज इनटू लेक इंट्रोड्यूस न्यूट्रिएंट सच ॲज द नायट्रोजन अँड फॉस्फरस. बघा परत तेच येते बघा, वॉटर बॉडीमध्ये न्यूट्रिएंट कसं येणार आहे, नायट्रोजन आणि फॉस्फरस, विच इन्करेज म्हणजे प्रोत्साहन द्याले ग्रोथ ऑफ ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम, जे जलचर आहेत, पाण्यामध्ये जे राहतात, फिश वगैरे, यांना वाढीसाठी काय आहे, या ठिकाणी ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम, यामध्ये अलगी पण असणार, यांना काय करणार, इन्करेज करणार, प्रोत्साहन देणार. लॅक फर्टिलिटी इन्क्रीज, प्रोडक्शन तिथे जास्त राहणार. प्लांट ॲनिमल लाईफ, बायोग्रस, ऑर्गॅनिक रिमेन बिगेन टू डिपॉझिट ऑन लॅक बॉटम. जेवढे युट्रॉफिकेशन म्हणजे काय होणार, ही जे समजा तलाव आहे जास्त खोल नाही, ओल्ड आहे, न्यूट्रिशन जास्त आहे, त्यानंतर या ठिकाणी ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझमची चांगली ग्रोथ होत्या, आणि तळाशी तुम्हाला ऑर्गॅनिक मॅटर आहे डिकम्पोज होत्याला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक तलाव, प्रत्येक वॉटर बॉडी नंतर फॉरेस्टमध्ये जाऊन थांबत्या. आज आपल्या समोर जंगल दिसतात ते काय होतं, आसपास संपूर्ण वॉटर बॉडी होत्या, तलाव होतं, तलाव, आणि एक दिवस काय झालं, फॉरेस्ट जाते. लॅक टू फॉरेस्ट असा बराच वर्षानंतरचा प्रवास झाल्यानंतर इथे फॉरेस्ट बनलं जाते. याची सुरुवात कशी झाली बघा, हे दिलं आपण युट्रॉफिकेशन. यालाच काय म्हटलं आपण, युट्रॉफिकेशन. काय झाले तर सनलाईट मिळाले, सेडिमेंटरी लँड ब्लॉक सनलाईट, सेड ग्रास, खाली गवत दिसाले तुम्हाला, त्यानंतर फायटोप्लांटन आहेत, ऑक्सिजन, त्यानंतर बघा ही अलगी आहे, बघा हे जे फूड आहे याचा वापर कोण करायला, ऑक्सिजनचा, अलगी करायला, आणि अलगल ब्लूमिंग पाहायला मिळते. ज्या वॉटर बॉडीमध्ये फूड जास्त असेल तर तिथं काय होणार, ब्लू ग्रीन अलगी जास्त ग्रो करतात. ओव्हर सेंचुरी, आता या शतकामध्ये जर बघितला, स्लिट ऑर्गॅनिक डर्बी स्लिट अप टू लॅक ग्रो शॉलो अँड वॉर्मर वॉटर ऑर्गॅनिझम
सप्लांटिंग दोज दॅट थ्रीव टू कोल्ड एन्व्हायरमेंट. की या काळामध्ये की जे पॉन्ड आहे ते पॉन्डचं डिकम्पोजिशन होऊन जे काही ऑर्गॅनिक मॅटर जमा व्हाले त्याचं स्पीड काय झालेलं आहे, वाढलेलं आहे. जीसी प्लांट रूट इन शॅडो बीइंग फिल्ड अँड ओरिजिनल लॅक बेसिन. इव्हेंटली द लॅक गिव्ह वे लार्ज मास फ्लोटिंग प्लांट फायनली कन्व्हर्टेड इन टू लॅक. बघा शेवटचे एक वाक्य दिले तिथे, इव्हेंटली द लॅक गिव्ह अवे टू लार्ज मास ऑफ फ्लोटिंग प्लांट फायनली कन्वर्ट इन टू लँड. शेवटी काय होते, हे जे प्लांट आहेत शेवट काय होणार, जे काही लॅक आहे तलाव आहे ते काय शेवटी पॉन्ड जंगल क्या होते कन्वर्ट इन टू लँड, जंगलमध्ये कन्वर्ट होते. डिपेंडिंग काय सांगितलं बघा, डिपेंडिंग ऑन क्लायमेट साईज ऑफ लॅक other factor natural aging of लॅक स्पॅन 1000 of year. बघा जो लॅक आहे त्याची एजिंग होते म्हणजे ती जमीन बनते म्हणजे फॉरेस्ट बनते. नॅचरली त्याला 1000 हजारो वर्ष लागत होतं, पण ह्युमन ऍक्टिव्हिटीमुळं याचं स्पीड वाढलेलं आहे. कारण ह्युमन ऍक्टिव्हिटीमुळं शेती, ऑर्गॅनिक इंडस्ट्रियलायझेशन, वेस्ट आपण त्यामध्ये आणून टाकतोय आणि लॅकचे एजिंग आहे ते स्पीड वाढवले. बघा पोल्युटंट ऑफ मॅन ऍक्टिव्हिटी, ह्युमन बिंग काय होतं पोल्युशन करतोय. इन्फ्लुएंट फ्रॉम इंडस्ट्रीचं वेस्ट, होम घरगुती, रॅडिली ऍसरेट वापरला, स्पीड वाढवले, एजिंग प्रोसेस. लॅकचे एजिंग आता वाढले कारण आता लॅक काय व्हायला लवकरात लवकर जमिनीमध्ये कन्व्हर्ट व्हायला, फॉरेस्टमध्ये कन्व्हर्ट व्हायला. This phenomena has been called culture eutrophication किंवा acceleration eutrophication. समजले का बघा, कल्चर और acceleration ट्रॉपिकेशन. ट्रॉपिकेशन आपल्याला माहिती आहे बरोबर आहे. प्रत्येक लॅक जे आहे तलाव जे आहे ते काय होणार शेवटी लँडमध्ये कन्वर्ट होणार. परंतु काय ह्युमन ऍक्टिव्हिटीमुळं याचं स्पीडअप वाढलेलं आहे आणि ह्यालाच काय म्हटलं आपण, कल्चर ऍसरलेशन युट्रॉपिकेशन. कल्चर ऍसरलेशन युट्रॉपिकेशन. तर काय झालं बघा, दारोडा ड्युरिंग पास्ट सेंचुरी लॅक मे बी पार्ट ऑफ अर्थ हॅव बीन सेव्हरल युट्रॉपिक बाय स्वेज अँड ऍग्रिकल्चर इंडस्ट्रियल वेस्ट. बघा समजले का बघा, प्रायमरी कंटामिनेटेड आर नायट्रेट फॉस्फेट विच ऍक्ट प्लांट न्यूट्रिशन. हे नायट्रेट आहे, प्लांटना काही आहे न्यूट्रिशन आहे. दे ओव्हर स्टिम्युलेट ग्रोथ ऑफ अल्गीची स्पीड वाढणार, कॉझिंग अनस्लाइट स्कम, अनप्लेजंट ओडर, वास पण नाही येणार, घाण असं वासणार. रुबिंग ऑन द वॉटर डिझॉल्व ऑक्सिजन, जे काही पाण्यामध्ये विरघळलेला ऑक्सिजन ते कमी होणार. व्हायटल अदर ऍक्टिव्हिटी ॲक्वॅटिक लाईफ आणि ॲक्वॅटिक लाईफ धोक्यात येणार. सेम टाइम अदर पोल्युटंट फ्लोईंग इन टू लेक मे बी पॉइझन होल पॉप्युलेशन फिश. काही जे काही कंटेंट आहे ती संपूर्ण पॉप्युलेशन ॲक्वॅटिकला काही डेंजर आहे. डिकम्पोज रिमेन फर्दर डिप्लेट वॉटर डिझॉल्व ऑक्सिजन कंटेंट. इन सच अ फॅशन लॅक कॅन बी लिटरल चोक ऑफ डेथ. काय म्हणतात शेवटची वेळ बघा, लॅक कंटेन लिटरली चोक ऑफ डेथ. आपण तलावाचा घोट घेतोय, नरडेचा घोट घेतोय नाही गळा दाबते तसं. कारण का की आपण ह्युमन ऍक्टिव्हिटी इंडस्ट्रियलायझेशनमुळं वेस्टमुळं लॅक काय होते की एजिंगचा जो दर होता हजारो वर्ष तो आम्ही काही वर्षामध्ये आणून ठेवलेला आहे. एक प्रकारे आपण लॅकला काय करते लॅक कॅन लिटरेट चोक ऑफ डेथ, ते गळा दाबून त्याचा आपण मृत्यू घेतोय. आता लास्ट पॉइंट आहे बघा, कंटाळा आला असेल बघा. हिटेड वेस्ट वॉटर फ्लॉइंग आउट इलेक्ट्रिसिटी जनरेटेड युटिलाइज थर्मल पॉवर प्लांट कॉन्स्टिट्यूट द अदर इम्पॉर्टंट कॅटेगरी ऑफ पोल्युटंट. काय होते बघा, जिथं लाईट बनली जाते ॲटॉनॉमिक किंवा थर्मल प्लांट जिथं लाईट बनले जाते तिथं कुलिंग करण्यासाठी
वॉटर काय केलं ते फिरवलं जाते आणि वॉटर कूल मशिनरी कूल होण्यासाठी वॉटर आसपास फिरवलं जाते आणि पाणी गरम होते आणि हे परत गरम पाणी नॉर्मल रिव्हरमध्ये किंवा समुद्रामध्ये सोडते. परंतु या वॉटरमध्ये केमिकल काय नाही आहे, परंतु टेम्परेचर वाढलेलं आहे आणि ह्याला म्हणतो आपण फिजिकल पोल्युशन. ह्यालाच काय म्हटलं आपण, फिजिकल पोल्युशन. थंड नदीमध्ये गार पाणी आहे, तुम्ही एखाद्या फॅक्टरीचं गरम गरम पाणी त्यात सोडत असेल तर याचा परिणाम त्या ॲक्वेटिकवर होणार. याला म्हणते फिजिकल पोल्युशन. थर्मल वेस्ट वॉटर एलिमेंट रिड्यूस नंबर ऑफ ऑर्गॅनिझम सेन्सिटिव्ह हाय टेम्परेचर. बघा, आणि यामुळं या वॉटरमध्ये हाय सेन्सिटिव्ह ऑर्गॅनिझमची संख्या कमी होणार. मे इन्हान्स द ग्रोथ ऑफ प्लांट फिश एक्स्ट्रीम कोल्ड एरिया बट ओनली आफ्टर कॉझिंग डॅमेज इंगेशन ऑफ फ्लोरा अँड फुना. जर एखादा भाग कुलिंग असेल तर तिथं हॉट वॉटर तुम्ही सोडला, समजा हिमालय, तिथं जे काही वॉटर आले ते थंड आहे आणि तिथं जर तुम्ही गरम पाणी फॅक्टरीचं सोडलं असेल तर त्याचा परिणाम चांगला होऊ शकतो. परंतु त्या गरम पाण्यामध्ये ते प्लांट ग्रो होत असेल तर. पण नॉर्मली जर बघितला तर ह्यामुळे की फ्लोरा म्हणजे प्लांट, फुना, ॲनिमल या फिजिकल किंवा थर्मल वेस्ट वॉटरमुळं डिस्ट्रॉय होणार. तर या ठिकाणी आपला हा यो लेक्चर नंबर 3 जरासा मोठा होता, होते 1 तास 12 मिनिटात असेल. कंटाळा येईल, पण ऐका आणि परत तुम्हाला मला कमेंटमध्ये आन्सर करा आणि मग डीपीएस तुम्हाला मी देईन पुढची. ती जरा अवघड आहे, त्यामध्ये 100 MCQ आहे. अजून ह्यामध्ये एक 2 ते 2 लेक्चर राहिल्यात आणि टॉपिक आपला कम्प्लीट. ओके, बाय, टेक केअर.